कलरची पताका, ब्लॅक स्क्रीन, अगदी आमच्या यूट्यूबसाठी स्टँड त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आले. त्यांचं देखील या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. प्रेक्षक व राजा या ठिकाणी जमलाय, त्या प्रेक्षक राजाचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्या ठिकाणी आमची राकेशजी दलवी ज्यांची गाडी त्या ठिकाणी उभी आहे, थोडी क्रॉस करा साहेब गाडी. ऑन साइडला मिड विकेटला चाललाय, पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार पियुष धनवेच्या बाट मधून. ₹1000 कॅश प्राइज. चांगला फटका गॅपमध्ये केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर मध्ये प्रयत्न जरूर झाले, परंतु प्रयत्नांना त्या ठिकाणी अपयश आलंय. जय होता त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग केली त्याने. जेल जरूर ड्रॉप झाला, परंतु धाबा वाचवला त्यानं. फिल्डिंग चांगली मात्र आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवरती एक धाव मिळली जाते. फटका फसला होता, हवेमध्ये होता, जोखीम उचललं होतं इथे पियुषने. त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर यावेळी गुडघे टेकून हा फटका साजवायचा होता. मिसफिल्ड झाली आहे, सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रेहान आलाय, चेंडू खाली, दुसरी धाव डेंजर एंड झोन कडे. ऋषी पाहायला मिळाला, सहजरित्या कंप्लीट झाली. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलोय. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच फार महत्वपूर्ण आहे. दोन्ही टीम जर पाहायला गेले तर एक एक मॅच इथून जिंकून दुसऱ्या विजयासाठी इथं चुरस देताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा विजय हवाय, त्यासाठी मात्र हे महायुद्ध, हा रणसंग्राम ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग चेतनच्या माध्यमातून आपण पाहताय. या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाहीये. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर अजय गुंजालचं कमबॅक P1च्या पहिल्या षटकामध्ये दहिवली प्रीमियर लीग पर्व 5व्या मध्ये. फुलटॉस बॉल फ्लिक केलं, पाठीमागे चाललाय लॉंग स्टॉपला. मोठा चेस फिल्डर साठी जाईल चेंडू, सीमा पार, ऋषीच्या बॅट मधून आलाय हा चौकार. पहिली विकेट येते खोद दाबा 11 टीमची. फलंदाज बाद होतोय ऋषी मोरे. घेण्यात आलाय बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. आपण पाहताय या स्पर्धेसाठी आणि या मॅच साठी खऱ्या अर्थानं ऑफिशियलची भूमिका आपण पाहतोय भावेश लाड, जे मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्क्वेअरलेग पंच आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी बाला मस्से. खऱ्या अर्थानं कालचा दिवस ज्यानं गाजवला, अक्षरशः बॉलिंग असो बॅटिंग असो, स्टँडर्ड दाखवत असताना, अष्टपैलू दर्जाचा खेळ दाखवत असताना बाला मस्से आपल्याला पाहायला मिळाला. भावेश लाड देखील आपण पाहताय एका मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग त्यांनी देखील केली होती. परंतु भावेश लाड ज्या प्रकारे खेळ करतात तो खेळ
मात्र त्यांचा कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. दोन्ही टीमचा प्रवास कालच्या दिवसामध्ये अगदी त्या ठिकाणी समाप्त झालाय. या षटकामध्ये जर का 20 धावा आल्या तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देवेंद्रजी चौरे यांच्याकडून दिलं जाईल. या षटकामध्ये 20 धावा आल्या तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळी अगदी इनफिल्डला क्लिअर करत असताना पॉइंट मधून चेंडूला काढले. कव्हर पॉइंटला चेंडू सीमा पार. पियुष धनवेचा क्लास चौकार. यावेळी फटका फसला हवेमध्ये. मोठा चेस फिल्डर साठी अगदी सेफ लँडिंग होती चेंडूची. तोपर्यंत आपण पाहताय या ठिकाणी कंप्लीट झाल्या त्या 2 धावा. थोडासा फसवा पद्धतीचा चेंडू इथे डिलिव्हर्ड केला होता. फ्लाइट दिली होती चेंडूला. तिथून मात्र हा फटका एक्झिक्यूट करत असताना एक्स्ट्रा कव्हर मधून काढायचा होता. फटका फसला होता. हवेमध्ये होता. अजय गुंजाल चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. 2 धावा आल्या. यावेळी अगदी मिडल ऑफ दी बॅट जसा बॅट वरती आला टक असा साऊंड आला. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. सहा धावा आल्या. धाव फलक अगदी वेगानं पुढे चाललाय. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. मॅच बॉल त्या ठिकाणी कोणी असेल तर मॅच बॉल द्यायचा आहे, नाही तर नवीन बॉल मैदानामध्ये लगेच पुरवायचा आहे. मॅच सुरू ठेवा. शाबुद्दीन वरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. टीमचा कॅप्टन वरती टीमचा कॅप्टनचं आक्रमण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. पियुष धनवे त्याच्या विपक्षामध्ये आपण पाहताय. शाबुद्दीन शेख आखूड टाप्याचा चेंडू परंतु पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. संभ्रमात पडला होता. संभ्रम डिलिव्हरी आपल्याला अगदी पाहायला मिळाली. इथून पाहायला गेले तर एक धाव या चेंडूवरती पाहायला जरूर मिळेल. धावफलक जाऊन पोहोचले 24 वरती. सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट सातत्यानं खेळतायत. माहिती आहे क्रिकेटमध्ये कशा प्रकारचं उतार चढाव पाहायला मिळतात. त्याच पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जाते. खोद दाबा 11 टीम कडनं. पियुषच्या बॅटमधून 2 बिगिट आल्यानंतर त्याने एक सिंगल घेतली. एक धाव इथून धावफलकावरती लागली जाते. धावफलकावरती इथून पाहायला मिळतील 24. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय आणि त्याच्यामध्ये आक्रमक बॅटिंग. पुन्हा एकदा आखूड टाप्याचा चेंडू पुनश्च खाली राहिला आहे. तू मय डेंजर एंड झोन कडे खऱ्या अर्थानं तेजस देशमुख आपल्याला पाहायला मिळत होता. इथून एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव कंप्लीट केली जाते. एक धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचते 25 धावा धावफलकावरती. या षटकातील जर पाहायला गेलो तर एक चेंडूचा अद्यापही खेळ बाकी आहे. षटकार जर आला तर 20 धावा कंप्लीट होतील आणि 1000 रुपयाचे कॅश प्राइज. आणि हा फटका खेळलाय परंतु त्या ठिकाणी संकेत त्यांनी केले यावेळी चुकी. चेंडू चाललाय सीमा पार. एक टप्प्या अखेर चौकार. लॉंगॉनला त्या ठिकाणी चुकी झाली आहे संकेत कडून. अगदी पाहतोय संकेत कमी काळ मैदानामध्ये चुक्या करताना पाहायला मिळतो. त्याच्याकडून ही चुकी झाली आहे. त्याच्याकडे ज्यावेळी चेंडू जातो त्यावेळी अगदी सेफ असतो परंतु यावेळी चुकी झाली आहे. धावत होता, झेल कॅरी करायचा होता. 18 धावा तर आल्या. 2 धावा जर आल्या असत्या, हा षटकार जर आला असता तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं देवेंद्रजी चौरे यांच्याकडून. अर्ध्या शतकासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज अजूनही आहे. धावा धाव फलकावरती आपण पाहता 29. तिसरं षटक आता प्रगतीपथावरती. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज. आता अनुभव मैदानावरती. शशांक शेट्टी गोलंदाजीसाठी आलेत.
चला दोन्ही पंचांमध्ये डिस्कस केलं जाईल, त्यानंतर जो काही निर्णय असेल तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. अपील तर जोरकास केली जाते, परंतु पंच इथे मात्र सांगतील. नॉट आउट. फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. अपील तंत्राचा वापर पहिल्या चेंडूवरती केला जातोय. तेजस देशमुख आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. त्याच्या साथीनं टीमचा कॅप्टन पियुष धनवे आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. तेजस देखील एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहे. आपण पाहतोय सातत्यानं दैवली टीमकडनं चांगलं क्रिकेट तो देखील खेळतो. परंतु आता त्याच्या समोर आपण पाहतो ना अनुभवी गोलंदाज, गेले 32 वर्ष क्रिकेटची सेवा ज्यांनी केली आहे, शशांक शेट्टी गोलंदाजी मार्क वरती. समोर ते दिशेनं ड्राईव्ह केलाय, चेंडू लॉंग ऑन मध्ये आलाय. त्या ठिकाणी शाबुद्दीन आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव इथून कंप्लीट केली जाते. तेजसने नकार दिला पियुषला. एक धाव इथून कंप्लीट झाले. एका धावेनं आपण पाहायला गेलं तर धाव फलक आपल्याला पाहायला मिळतंय 30 धावा धाव फलकावरती इथून आपण पाहताय. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना शशांक शेट्टी यांचं सातत्यानं फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात, कारण की दोन्ही फलंदाज एक वेगळ्या शैलीनं अनोख्या स्टाईलनं बॅटिंग करत असतात. त्यावेळी दोघांसाठी वेगळी फिल्डिंग सेट करणं फार गरजेचं आहे आणि तेच मैदानामध्ये अटॅकिंग फिल्डिंग सजवत असताना आखूड टप्प्याचा चेंडू त्याला स्लॅश करत असताना अगदी आपण पाहतोय कव्हर मधून चेंडू डीप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्या फटक्यासाठी. चांगली फिल्डिंगची सजावट. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. 31 धावा धाव फलकावरती. मेरिट नुसार क्रिकेट खेळलं जाते. ज्या प्रकारचे चेंडू डिलिव्हर्ड होत आहेत त्याच प्रकारची फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. शशांक शेट्टी यांना माहिती आहे पियुष कशा प्रकारची फटकेबाजी करतो, त्याच्यासाठी त्या प्रकारची फिल्डिंग सेट केली जाते. फटका फसलाय, फ्लाइंग स्लिपला पकडली आहे झेल. तेजस देशमुखचा हा फटका अगदी जिवारी लागलाय. सेकंड विकेट मैदानाच्या बाहेर येते आहे. खोत 11 टीमची तेजस देशमुखच्या स्वरूपामध्ये. आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच सांगतात व्हाईट बॉल. उजव्या इष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू त्याला पनिश केलं जात आहे. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल आलाय. अव्वंतरची धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना कमबॅक केलंय शशांक शेट्टी यांनी. तिसऱ्या षटकामध्ये जरूर कमबॅक केलंय. फुलर लेनचा चेंडू. यावेळी शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये अजय गुंजालला बीट केलाय. डीप मध्ये चेंडू सरसावलाय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज या ठिकाणी कंप्लीट करतायत 2 धावा. 34 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना खऱ्या अर्थानं पियुषच्या बॅटमधून धावा येत आहेत. त्याला नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवण्यात आलंय. त्याला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं होतं. तो अगदी या षटकामध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळालाय. शॉर्ट बॉल होता. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं समाप्त झालंय. आमचे बाला मसे पंच आम्हाला सांगतायत 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या 34 या षटकामध्ये धावा आल्यात, त्या अवघ्या 5 आणि 1 विकेट. काय गोलंदाजी केली आहे शशांक शेट्टी यांनी. कमबॅक केलं, त्यांनी कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. 3 ओव्हर 34 धावा. या षटकामध्ये 5 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 18. या षटकामध्ये धावा आल्यात 5. एकंदरीत संघाची धावसंख्या 34. अजूनही इथून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जबरदस्त मॅच दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय. 40-40 वॉरियर्स संकेतजी बासे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ. त्यानंतर खोत दाबा 11 मिथिल खोत साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ.
जबरदस्त मॅच. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करतीये खोत धाबा 11 टीम. 3 षटकानंतर जाऊन पोहोचली आहे 2 बाद 34 या धावसंख्येवरती. चौथं षटक आता प्रगतीपथावरती असेल. टी फॉर टॅग जसं तसं प्रत्युत्तर. पियुषची विकेट आली. मोठी विकेट टीमचा कॅप्टनला इथं परतवला अजय गुंजालनं. आपल्या खात्यातील दुसरं स्पेल घेऊन आला आणि अगदी पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट आली आहे. पियुष इथून आउट. हा बिग 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 षटकार. की काय, परंतु मैदानामध्ये दाखल झाला 5व्या क्रमांकावरती साहिल जाधव आणि त्याच्या बाट मधून आज षटकार आलाय. अजय गुंजालच्या विरोधामध्ये प्रत्युत्तर दिलंय त्यानं देखील. अजून माझं येणं मैदानामध्ये बाकी होतं. यावेळी कमबॅक करत असताना आउटसाइड डी ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवला. खेचून मारण्याचा प्रयत्न. अपयश आलंय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस फुलटोल वसूल केलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आणखीन एक दर्जेदार षटकार. सेहेचाळीस धावा. हा मिस टायमिंग आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवायचा होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी भिंत बनून उभा राहिला. त्यानं पकडली झेल. साहिल देखील इथून बाद झाला.
चला तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. आपण आता ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आता इथे चेक केलं जाईल. आमचे ऑपरेटर प्रथमेश परब यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. हा चेंडू इथे लीगल डिलिव्हरी आहे की नो बॉल. डिसिजन पेंडिंग आहे. क्रुशल निर्णय. थोडासा वेळ घेतला जातोय चेक करण्यासाठी. दोन्ही अँगलनं चेक केला जातोय. हाईट फॅक्टरसाठी रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून चेक केलं जात आहे आमच्या टेक्निकल रूम मधून. क्लॅरिटी, क्वालिटी. डीके सर आम्हाला सांगतायत नो बॉल. हा नो बॉल आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू सेफ असेल. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाब आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. या षटकातील अजूनही एक धाव, एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 48, धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती आपण पाहताय तेजसला. नॉन स्ट्राईक वरती आता शुभम आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक वरती आकाश, स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय यश. अगदी पडल्यानंतर थोडासा वेगानं चेंडू निघाला. डॉट बॉल. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ते 48. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. या एक षटकामध्ये अगदी इथून आपल्याला पाहायला देखील मिळेल किती धावा या धावफलकावरती टार्गेट आपल्याला इथून पाहायला मिळेल. डिसाईड करणारं षटक, डिसाइडर षटक आपल्याला शेवटचं षटक पाहायला मिळत आहे. चला प्रत्येक चेंडूवरती आपण एकत्रित येतोय. प्रत्येक षटकामध्ये आपण एकत्रित येत आहे. 40-40 वॉरियर्स. आपल्याकडनं भरपूर सारा वेळ खर्च केला जातोय. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी आलंय. गोलंदाज आपण पाहताय चेतन. मागच्या मॅच मध्ये चांगलं षटक हाताळलं होतं शेवटचं. त्यांच्याकडे पुन्हा एकदा जबाबदारी पुन्हा एकदा सोपवली आहे टीमचा कॅप्टन शाबुद्दीन शेखनं. शेवटचे 6 चेंडू बाकी असतील. आतापर्यंत 48 धावा धावफलकावरती आहे. तिथून विकेट गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या खोत 11 टीमनं. त्या 4 कट केलाय. अगदी शॉर्ट थर्डमॅनला बीट केलाय. चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेनं. सीमा ओलांडताना हा आलाय चौकार. हाकाच्या
व्यासपीठावरती या. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उदलवलात, फलंदाज बाद. पुढे सरसावून जबरदस्त माइटी हिट, षटकार. 58 धावा धावफलकावरती आल्या आल्या प्रहार चढवलाय दिनेश या फलंदाजानं. हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, अगदी दूरवरचा हा षटकार. मनगडातली ताकद मात्र मैदानामध्ये दाखवत असताना. बॉल द्या मैदानामध्ये. मॅच बॉल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 58 वरती. यावेळी कमी गतीने टाकला होता, पिक करता आला नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगलं यष्टी रक्षण त्या ठिकाणी. यष्ट्यांच्या मागे आपण पाहताय केतन बामणे अगदी यष्ट्यांना चिटकून उभे आहेत. जबरदस्त यष्टी रक्षण, चपलाई दाखवली जाते. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. आता कमबॅक केलंय ज्यावेळी अगदी आपण पाहतोय यष्टी रक्षक एस्टॅन अगदी चिटकून उभे राहिले, तेव्हा मात्र थोडंसं हात खुले करणं कठीण झालंय. बाटवरती व्यवस्थित आलेलं नाहीये, इथे मात्र थोडी चुकी झाली आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 59 धावा टार्गेट असेल ते 60 धावसंख्येचं 40-40 वॉरियर्स या टीमच्या अगेन्स्ट.
चौरे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. पंचांचा इशारा तर मॅच सुरू झाली आहे. थांबवलं स्वतः. कारण की पहिला चेंडूवरती विकेट आली आहे. आता जोखीम उचलायचे नाहीये. तर या धावसंख्येचा अगदी व्यवस्थितरित्या पाठलाग करायचं हे शशांक शेट्टींना चांगलं माहिती आहे. क्रिकेटमध्ये त्यांनी भरपूर सारे चढ उतार पाहितले. त्यांना माहिती आहे सिच्युएशन प्रमाणे कशी बॅटिंग मैदानामध्ये करायची आहे. आणखीन एक चांगला चेंडू. ऋषी मोरे थोडीशी चुकी करत असताना हा चेंडू त्याच्या हातातून निसटलाय, परंतु फ्लाइंग स्लिपला त्या ठिकाणी आपल्याला तेजस पाहायला मिळाला. त्याच्याकडे चेंडू डिल होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. अगदी शरीरावरती लागलाय. एक धाव या चेंडूवरती मिळेल. तेजस काय गोलंदाजी या ठिकाणी साकारतोय आपण पाहताय. स्लॅश केलाय. अगदी कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. जाईल चेंडू सीमा पार. आलाय शशांक शेट्टी यांच्या बाट मधून. हा पहिला 60 धावे संख्येचा पाठलाग करत असताना चौकार. कमी गतीनं बॅक ऑफ द हँड स्लोअर पद्धतीचा चेंडू. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. आमचे सर बाला मसे आम्हाला दर्शवत आहेत. धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 विकेट आली. एक इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत राहिलंय तेजस देशमुखचं, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. P1चं काय षटक हाताळलंय. 5 धावा देत एक चौकाराचा मार त्याने जरूर खाल्ला, परंतु ते बघलता हा प्रतिम षटक त्यानं हाताळलं. 5 धावा देत एक विकेट त्याने मिळवली आहे. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये खोत दाबा 11 या टीम कडनं. दुसरं षटक प्रगतीपथावरती. प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग नकोय. खोत दाबा 11 टीम लगेच
समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. अगदी आपण पाहतो लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव इथून आली. या टीमचा कॅप्टन आलाय पियुष धनवे. आपण पाहताय सेकंड स्पेल पहिलं स्पेल हाताळण्यासाठी आपल्या खात्यातील. अगदी आपण पाहतोय पहिलं P1चं षटक तेजस देशमुखचं. त्यानंतर स्वतः कॅप्टन आलाय. हा देखील फटका चांगला आहे लॉंग ऑफ मध्ये. एकच धाव. धावा धावफलकावरती आपण पाहताय 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साईडला फटका खेळायचा होता. व्यवस्थित बाट वरती आलेला नाहीये. डीप मध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय लॉंग ऑन मध्ये साहिल आपल्याला पाहायला मिळतो. पुनश्च एक धाव. टार्गेट तुमच्या पुढे 60 या धावसंख्येचं मोठा टार्गेट आहे. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना तुम्हाला एखाद दोन मोठे फटके प्रति षटकामध्ये मारावे लागतील. प्रति हल्ले तुम्हाला चढवावे लागतील. फुल लेनचा चेंडू अगदी पुढे समोर ड्राईव्ह करत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु एक धाव वाचवू शकत नाहीये. एका धाब्याने आपण पुनश्च पाहतोय 9 धावा धावफलकावरती. बॉल आणि धावसंख्येमधलं अंतर वाढत चाललंय. लोअर फुलटॉस ऑन साईडला फटका फसलाय. त्या ठिकाणी पकडली जे ऋषी मोरेने कोणती चुकी केली नाहीये. हा अगदी त्याच्या हातामध्ये झेल. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. केतन बामणे मैदानामध्ये दाखल झाला. त्याचे चाहता वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. त्याची खास मॅच पाहण्यासाठी आमचे डिक्सलचे केतन भोईर या ठिकाणी आलेत. बरेचसे युवा उद्योजक आहेत ते केतनजी भोईर आपण पाहताय. त्यानंतर बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती त्यांचे मॅच पाहण्यासाठी आलेत. सर्व काही काम बाजूला ठेवून आज केतन बामणेची मॅच पाहण्यासाठी केतन बामणेची बॅटिंग पाहण्यासाठी या ठिकाणी आलेत. अगदी मैदानामध्ये जर पाहायला गेलं ना तर 4थ्या क्रमांकामध्ये दाखल झालाय. मॅच जर पाहायला गेले तर अगदी आता फसली गेली आहे. इथून आता केतन बामणे कशा प्रकारे बॅटिंग करेल याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. इथून मोठे फटकेबाजी केतन बामणेला करावी लागणार आहे. कारण की ज्याच्या वेळी डावखुरे आता जे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ना त्यावेळी आक्रमक बॅटिंग आपल्याला त्यांची जरूर पाहायला मिळते. ती आक्रमकता केतन बामणेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील आपण आता इथून पाहणार आहोत. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह करायचा होता. चेंडू पडल्यानंतर अगदी उचली घेऊन यष्टीरक्षकाकडे निघालाय. पहिला चेंडू इथून निर्धाव केलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 9 धावा इकॉनॉमिकल स्पेल हे देखील राहिलंय पियुष धनवेच. त्यानं या षटकामध्ये धावा केल्यात खर्च. त्या 4 विकेट त्यानं देखील एक मिळवली आहे. काय गोलंदाजी राहिली. गोलंदाजीचा अटॅक आपण पाहताय ना अगदी डॉमिनेट करून ठेवले बॅटिंग करणाऱ्या टीमला. 9 धावसंख्येवरती 2 गडी इथून मात्र बाद झालेत. षटकाराची हॅट्रिक जर का लगावली तर चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला यावेळी ऋषी मोरेनं.
या षटकामध्ये जर का 5 धावा आल्या तर देवेंद्र चौरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. 5 धावसंख्येचं षटक हे हाताळलं गेलं. पहिला चेंडू निर्धाव आलाय. षटकार हॅट्रिक साठी देखील कॅश प्राइज आहे, परंतु ते करण बामणेच्या षटकार हॅट्रिक साठी असणार आहे. केतन बामणेच्या षटकार हॅट्रिक साठी करण यांच्याकडून हे कॅश प्राइज असणार आहे. करण गायकवाड यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे षटकार हॅट्रिक साठी. आणखीन एक चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा दूर ठेवला. हा देखील खेचून मारण्याचा प्रयत्न. 3 चेंडू निर्धाव आलेत. ऋषी मोरेसाठी देखील 5 धावसंख्येचं षटक हाताळलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे देवेंद्रजी चौरे यांच्याकडून. 3 चेंडू तर निर्धाव आलेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता इथून 500 कडे बघितलं जाईल का? चांगलं समालोचक देखील करतात ऋषी मोरे. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु पंच सांगतात यावेळी थोडासा बाहेर निघाला. व्हाईट बॉल आलाय. अव्वंतरची धाव आली आहे. 10 धावा धाव फलकावरती. टार्गेट आहे 60 धावसंख्येचं. मोठी धावसंख्या तुमच्या समोर आहे. मोठे फटके तुम्हाला मारावे लागणार आहेत. आता इथून जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. जबाबदारीने कामगिरी हाताळावी लागणार आहे. खट केलाय. थर्डमॅनला बीट करत लॉंग स्टॉपला चेंडू निघालाय. सीमा पार. चौकार. केतन बामणे हास टू द डिपार्ट. आणखीन एक हादरा. ओव्हर क्रमांक समाप्त झाली आहे 3.
चला नेक्स्ट मॅच 40-40 वॉरियर्स आणि स्वामी 11 दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. 40-40 वॉरियर्स आणि स्वामी 11 दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. 12 चेंडू आणि 45 धावसंख्येची अजूनही गरज आहे इथून 40-40 वॉरियर्स टीमला जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या स्पेलमध्ये आपल्याला आता पुनश्च एकदा तेजस देशमुख पाहायला मिळेल, ज्याने पहिल्या चेंडूवरती अगदी डॉमिनेट केलं होतं 40-40 वॉरियर्स टीमला. खऱ्या अर्थानं शाबुद्दीनचं 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना विकेट वरती असणं फार गरजेचं होतं, त्याला संयम दाखवणं फार गरजेचं होतं. तेजस देशमुखच्या विरोधामध्ये त्याला शांत राहणं फार गरजेचं होतं. त्याला सन्मान दिला असताना तर कदाचित येणाऱ्या दुसऱ्या गोलंदाजांवरती अटॅकिंग फलंदाजी मैदानामध्ये झाली असती, परंतु चुकी केली. जो प्रामुख्याचा गोलंदाज आहे त्याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र तो बाद झाला. कट केला आहे अगदी आपण पाहताय. विकेटची दाट शक्यता होती, परंतु अगदी पाहतो आपण तिथे फेकी थोडी खराब झाली. 40-40 वॉरियर्स टीमनं जर का हा सामना जिंकला तर देवेंद्रजी चौरे साहेबांकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. ही मॅच दोन्ही टीम साठी महत्वाची आहे, त्यासाठी हा संघर्ष देखील आपण पाहताय. नेक्स्ट मॅच 40-40 वॉरियर्सचीच असणार आहे आणि ती असणार आहे स्वामी 11 या टीमच्या अगेन्स्ट. अपील तुम्हाला मेन पंचांकडे करायची आहे. स्क्वेअर लेग पंच तुम्हाला कोणताही डिसिजन देणार नाहीये. ज्यावेळी बॅटला एज लागले की नाही ही अपील तुम्हाला मेन पंचांकडेच करायची आहे. स्क्वेअर लेग पंच ही अपील तुमची स्वीकारणार नाहीयेत, परंतु मेन पंच जर का या निर्णयाशी अगदी कन्फर्म नसतील तर ते डिस्कस करून मात्र तुमच्यापर्यंत निर्णय निश्चित देतील. कमी गतीनं चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, बॅक ऑफ दी हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू डिलिव्हर्ड केलाय तेजस देशमुखनं. अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूट वरती ढकललाय. काय स्पेल हाताळलाय त्यानं, अचूकता, वेगवान चेंडू, त्यानंतर नियंत्रण, अगदी स्लोवर देखील, प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्यावरती आणि अगदी नियंत्रणामध्ये तेजस देशमुख. यावेळी वेगवान नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आले तोपर्यंत मिलेल अवघी सिंगल. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समीकरण इथून पाहायला मिळतंय 8 चेंडू आणि 42 धावसंख्येचं. 8 चेंडू 42चं समीकरण. ऑन साइडला उंच पुरा फटका मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे संकेतच्या बाट मधून आलाय हा षटकार. तेजस देशमुखच्या विरोधामध्ये संकेतच्या बाट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस अंतर कमी करत असताना यावेळी कमी गतीनं अगदी फाईन केले चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय चौकार. हा अगदी शेवटच्या 2 चेंडूंवरती 10 धावा येत असताना येणारे आता 6 चेंडू आणि बनवायचे त्या 32 धावा. 6 चेंडू 32चं समीकरण शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय.
शेवटचं षटक आपण पाहतोय दक्ष आलाय गोलंदाजीसाठी. 6 चेंडू अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे. मोठे फटके मारावेच लागतील. ही मॅच जर का तुम्हाला जिंकायची आहे तर आता मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. पहिला चेंडू नो बॉल, त्याच्यावरती आलाय हा चौकार. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा हा चौकार. 6 चेंडू 32 ची गरज होती. 5 इथून मात्र मायनस केल्या जातील. 6 बॉल 27 चं समीकरण. त्याच्यावरती चौकार. शशांक शेट्टी अजूनही मैदानामध्ये आहेत. संकेतने आशा दाखवली आहे, ती आशा आता पल्लवित होणार का? 2 चेंडूवरती 10 त्याच्या बाट मधून आला. त्यानंतर नो वरती चौकार. त्याच्यानंतरचा कमबॅक गोलंदाजाचा फ्रीटच्या चेंडूवरती वेगवान पद्धतीचा अगदी टोक क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. डॉट बॉल आला होता परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकामध्ये पाहायला मिळेल. 5 चेंडू 26. फटका चांगला आहे. वेकंड एरिया आहे. क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत चेंडू फरार. सीमा पार. आणखीन एक चौकार. संकेत मात्र अप्रतिम बॅटिंग साकारत असताना संकेत लाडच्या बाट मधून जबरदस्त फटकेबाजी. 4 चेंडू त्यांच्या विपक्षामध्ये 40 वॉरियर्स. ही मॅच सोडायला कोणताही संघ तयार नाहीये. अगदी आपण पाहतोय शेवटपर्यंत इथे झुंज देत असताना शेवटपर्यंत चुरस आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 22 ची गरज. काय फटकेबाजी करतोय संकेत लाड. मैदानामध्ये आलाय 5व्या क्रमांकावरती. यावेळी चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला देखील जात नाहीये. हाता येणारे चेंडू शिल्लक असेल इथून 3 बनवायचे आहेत. 22 धावा. 3 चेंडू 22 धावा. 3 मोठे फटके जरी आले तरी मॅच मात्र इथून जिंकता येणार नाहीये. हा देखील चांगला चेंडू डिलिव्हर केला. पहिला चेंडू खराब आला होता परंतु त्यानंतर गोलंदाजानं जबरदस्त कमबॅक केलं. दक्ष सोनावणे, सुनील सोनावणे यांचे सुपुत्र आपण पाहताय. गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं. पहिला चेंडू खराब होता, त्याच्यावरती आक्रमण जरूर झालं होतं परंतु त्यानंतर कमबॅक देखील गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. आता उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 21 धावा. 2 चेंडू 21चं समीकरण इथून आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते 40 वॉरियर्स आणि स्वामी 11. दांडी गुल फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय.